अहिल्यानगर शहरातील महात्मा फुले चौकात स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या 20 फुटी भव्य प्रतिमेचं अनावरण करण्यात आले। अहिल्यानगर शहरातील महात्मा फुले चौक या ठिकाणी जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी अरुण काका जगताप ट्रस्ट मित्रमंडळाच्या वतीनं त्यांच्या 20 फुटी भव्य प्रतिमेचं अनावरण करण्यात आलं। या सोहळ्यात काकांच्या कार्याचा गौरव करत मित्रमंडळींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला। यावेळी शहराचे आमदार संग्राम जगताप, पुणे आयुर्वेद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सचिन जगताप, माजी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक विकी जगताप, प्रकाश भागानगरे, माजी सभापती कुमारसिंह वाकळे, माजी नगरसेवक संजय चोपडा, सुंदीलाल कोठारी, राजेंद्र चोपडा, शिवाजी चव्हाण, प्राध्यापक माणिकराव विधाते, बाळासाहेब पवार, नगरसेवक महेश तवले, बाबूशेठ नागरगोजे, माजी सभापती अविनाश घुले, विपुल शेटिया, गोरख पडोळे, मंगेश खताळ, भाऊसाहेब पांडुळे, ज्ञानदेव पांडुळे, धर्मा करांडे, डॉक्टर विजय कुमार भंडारी, संतोष सूर्यवंशी, तुकाराम तावरे, वैभव जगताप, ज्ञानेश्वर रासकर, विशाल पवार, शिवाजी भंडारी, अनिल मुरकुटे, दत्ता पानसरे, विजय गव्हाळे, मोहित पंजाबी, नरेंद्र बाफना, भाऊ हुच्चे, कांता आष्टेकर, योगेश ठुबे, प्राध्यापक अरविंद शिंदे, सत्यम गुंदेचा, मोहन कदम, शामराव भिंगारदिवे, लक्ष्मण पोकळे, राजेंद्र उस्तवाल, सागर मुर्तडकर, अजिंक्य बोरकर आदींसह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। यावेळी मित्रमंडळींच्या वतीनं मनोगत व्यक्त करताना सांगण्यात आलं की महात्मा फुले चौक आणि अरुण काका यांचं अतूट नातं होतं। काकांना भेटण्यासाठी दररोज मोठ्या संख्येनं या ठिकाणी नागरिक येत असत। त्यांच्या दृष्टीने गरीब श्रीमंत जातपात असा कोणताही भेदभाव नव्हता। सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन त्यांनी जनतेचे प्रश्न सोडविण्याचं काम केलं। नगर शहरावरील त्यांचं प्रेम कधीही कमी झालं नाही। स्वतः व्यसनांपासून दूर राहून त्यांनी युवकांना व्यसनमुक्त जीवनाचा संदेश दिला। काका हे परीस होते। त्यांच्या सहवासात आलेल्या अनेकांचं जीवन सकारात्मक दिशेनं बदललं। त्यांच्या विचारांमुळे आम्ही वाईट प्रवृत्तींपासून दूर राहिलो। कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे आणि अडचणीच्या काळात धावून जाणारे नेतृत्व म्हणून काकांची ओळख होती। घरातून स्वच्छता लागते, त्याला समाजात सुद्धा स्वच्छ राहायला आवडतं। त्याच्यामुळे आदरणीय काकांचं काम हे असंच आहे। ही प्रेरणा, ही संकल्पना आपण इथं आल्याने आपण जर सगळ्यांनी घेतली तर 100% काकांना समजा त्याचं समाधान राहील की आपल्या सगळ्या सहकारी लोकांनी आपल्या समाजासाठी एक चांगली प्रेरणा आपल्या जीवनातून जगत घेत असताना घेतलेली आहे। त्याच्यामुळे मी अधिकच्या वेळा आपला काय घेणार नाही। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची मी या आपल्या महात्मा फुले चौकाच्या वतीने आणि काका ट्रस्टच्या वतीने आमचे भागानगरचे सगळ्यांच्या वतीने आपण मी प्रथमतः सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद। आधारवड काका ते वडाप्रमाणेच होते। आज या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या शहराचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष संपतरावजी बारसकर साहेब, आमदार साहेब आणि सर्वच आदरणीय, आज या काका मंडळाच्या वतीने हा जो डिजिटल बोर्ड या ठिकाणी फोटो काकांचा या ठिकाणी लावला आणि एक अशी सुंदर प्रतिमा या ठिकाणी त्यांनी उभा केली। सर्वांचं प्रेम बऱ्याच दिवसापासून करायचं सुरू होतं आणि त्याच्यामधून हे एक चांगली प्रतिमा या ठिकाणी साकार झालेली आहे। त्यामुळे मी त्या काका मंडळाला, आमचे नेते प्रकाशजी यांना सुद्धा मी धन्यवाद करतो की आपण एक त्यांचा कार्यक्रमच असे असेल, सगळे असे ते भव्य दिव्यच करत असेल भागानगरी साहेब। आणि काकावर तर विशेष प्रेम होतं त्यांचं। आज आता सर्वच राजू शेटनी सगळ्यांनी सांगितलंय काकांविषयी। तर काकांना एक सगळ्या वेगळ्या वेगळ्या पैलू होता। जसं हिऱ्याला जसं पैलू असते वेगळे, तसे त्यांना पैलू होते। ज्या नजरेतून पाहताना तसे ते दिसायचे। स्वच्छता सगळी तर होतीच, त्यांचा काय विषय नाही। पण तुम्हाला कधी अडचण आली तर 2 शब्द म्हणायचे, भिवू नकोस, मी आहे ना, काळजी नका करू। एवढं बोललं तरी ते समोरचा माणूस एकदम 50% खाली यायचा। मंत्री साहेब बरोबर आहे ना, हे भ्यायचं नाही, आहे ना, आपण आहेत ना, काय होत नाही, बसा। तेवढं बोललं का त्यांचं कामच मार्गी लागायचं। पण ते एक माणसाची ती दिव्य शक्ती असते ना, तशी एक ती शक्ती होती।
म्हणजे त्या कामाला हात लागला का ते काम पूर्ण झालं समजायचं. म्हणजे असे असंख्य अनुभव आलेले आहेत राजकारणात सुद्धा. म्हणजे ज्या वेळेस महापौर करायचे वेळ आली, संख्याबळ जुळत नसलं तर मग काका आठवायचे सगळ्यांना, आणि काका त्याच्यात उतरले का ते संख्याबळ ऑटोमॅटिक जुळवाजुळव व्हायची, का सगळे लोक यायचे, सगळे पटापट सगळे, आणि ते सगळं तयार व्हायचं. इलेक्शन म्हणलं का त्यांना बी आवड, आणि त्यांना ते माणसं जोडायची त्यांना हातोटी होती. आणि माणसं जोडायची म्हणजे काय बळच यायचे नाही, त्यांचं प्रेम, कोणाचं ना कोणाचं काहीतरी काम केलेलं राहायचं. मग तो माणूस म्हणे काकांनी मला त्यावेळेस मदत केलेली नाही, आपल्याला जावं लागलं. नगर शहरामध्ये त्यांनी फक्त एवढंच केलं की त्यांनी माणसं जोडली गेली, आणि फक्त अशी ती मनाने जोडली गेली. इतकं प्रेम की त्या माणसाला काकांनी शब्द टाकला आणि तो नाही, विषयच नाही, तो म्हणायचा नाही. काकांनी सांगितलं हे आपल्याला करावंच लागेल आणि ते करायचंच. म्हणजे काही करून ते शब्द, काकांचा शब्द कधीच खाली कुणी पडू दिला नाही. आणि ह्याचा सगळा विषय आहे की त्यांचं प्रेम सगळ्या माणसांवर. कुणी सामान्य गरीब असून इथं कुणी कोणी पॅनर फिरले ते काय आपण नका म्हणतो पॅनर आहे बाबा तिकडे बघा, पण काका हे काय रे, काका स्वतःहून म्हणायचे काय रे, जा घरी जा, नीट जा, पळ. तर तो सुद्धा एकदम त्या हलणाऱ्या डोळ्यांना सरळ जायचा एकदम. ह्या होण्या ही घटना व्हायच्या अगोदर 4 दिवस अगोदर डॉक्टर साहेबांच्या घरी आम्ही जेवलो. आम्ही दोघं शेजारीच बसलो होतो. 4 दिवस अगोदर त्यांच्या घरी आम्ही, भागनगरे साहेब, आम्ही बरेच जण होतो त्यांच्याकडे. डॉक्टर साहेबांकडे कायम ती यायचे. त्यांचं ते दरवर्षी त्यांच्या दवाखान्याचं वर्धापन राहील तर काका तिथं खुर्चीवर, त्यांच्या त्या टेबलच्या खुर्चीवर बसलेले राहायचे. या घ्या, पेढे घ्या, हे घ्या, ते घ्या. त्यांचा ते स्वभाव पाहिल्यापासून. आणि आज आपल्यात नाही येत ते काका, ही कल्पना सुद्धा मनाला पटतच नाही. असं वाटतं आहेत आपल्यात, आणि 100% ते आपल्यातच आहेत, आणि आपल्यावर त्यांचे आशीर्वाद आहेत. महात्मा फुले चौकात अरुण काका जगताप यांच्या प्रतिमेचं अनावरण होतंय. या कार्यक्रमासाठी उपस्थित त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व सन्माननीय, त्यांचे आलेले सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, बंधूंनो आणि भगिनींनो. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी, राजू शेटनी, अरविंद सरांनी, पांडोळे साहेबांनी खूप चांगल्या माहिती आणि आठवणी त्यांच्या खऱ्या अर्थानं करून दिल्या. परंतु मी पाहिलेले काका हे वेगळेच होते. काका म्हणजे हे व्यक्तिमत्व असं होतं की एखाद्याने पाहिलं आणि चुकीचं काम करणारा असला तर ते चड्डीतच मुतायचं. म्हणजे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेले विषय, आणि खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणणारं हे व्यक्तिमत्व. मी महापौर झालो होतो, आणि त्यावेळेस एक विषय असा झाला होता की त्या आफालीजवळ झोपडपट्टी होती. मला एकदा थांबून त्यांनी सांगितलं की हे झोपडपट्टी काढून घ्या, यांना कुठंतरी घरं द्या. 14 जणांना घरं आम्ही तिथं दिली, त्या काटोन खंडोबाची तिथं. आणि तिथलं अतिक्रमण काढताना ते पेट्रोल पंपाच्या बाजूचं स्वतःची भिंत त्यांनी पहिली काढली. त्यावेळेस क्षेत्रे चाळ होती तिथे. स्वतःची भिंत त्यांनी पहिली काढली, मग सगळ्यांचं अतिक्रमण काढायला सुरुवात केली. म्हणजे चुकीचं काम जरी असेल तर ती स्वतः पहिल्यांदा करायचं आणि मग दुसऱ्याला सांगायचं. आधी केले मग सांगितले, असं हे व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं तर अंतर्बाह्य स्वच्छ होते ते. राजू शेटनी सांगितलं, आता कपडे बी 1 नंबरचे लागायचे, खायला बी 1 नंबरचं लागायचं, मित्रही 1 नंबरचेच होते. यांनी तर या चौकाला मप्फू चौक म्हणून नाव ठेवलं होतं. सगळ्या नगरमध्ये झालं हे मप्फू चौकात गेलेले. आम्हाला काही कळायचं नाही सुरुवातीला मप्फू काय प्रकारे. नंतर कळलं महात्मा फुले चौक, त्याला मप्फू चौक यांनी शॉर्ट फॉर्म केला, आणि ते सगळ्या नगरमध्ये झालं ते. आणि जे काही करायचं ते अतिशय उच्च अशा पद्धतीने त्यांनी केलं. माझ्या वैयक्तिक जीवनातला एक विषय आता डॉक्टरांना मी सांगितला. माझ्यावर मधल्या काळात ते खोटे गुन्हे दाखल झाले, आणि त्या खोटे गुन्हे दाखल झाल्यानंतर मला त्यांचा फोन आला की म्हणे कोण आहे रे ते माधरच्योत, काय प्रकार आहे. म्हणलं मलाच माहीत नाही. आणि त्यावेळेस संग्राम भैया माळेवाडे तिथं आले, गणेश भोसले सगळे तिथं आले. मी शिवसेनेत होतो, त्यांनी तिथं, मी विरोधी पक्षाचा असताना सुद्धा माझं समर्थनार्थ त्यांनी तिथं निवेदन दिलं. आणि ही ताकद, ही जाणीव, ही त्यांच्या नजरेत होती. आज ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आणि कार्य आपल्यात जिवंत आहे. ते समतावादी विचारांचे नेते होते. सर्व पक्षातील नेत्यांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते. शहरात त्यांचा आदरयुक्त दराराही होता. त्यांनी माणसं पदाने नव्हे
तर मनानं कमावली होती, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. तर यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून सारसनगर येथे उभारण्यात आलेल्या भव्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला स्वर्गीय माजी आमदार अरुणकाका जगताप यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी करण्यात येणार आहे. या क्रीडा संकुलनातून भविष्यात उत्कृष्ट खेळाडू घडतील. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या असून हे क्रीडा संकुल नगर शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल. उद्योजक राजेंद्र चोपडा म्हणाले की अहिल्यानगर शहरातील आनंद ऋषी हॉस्पिटल उभारण्यात स्वर्गीय अरुणकाका जगताप यांचं मोठं योगदान आहे. त्यांच्या प्रयत्नामुळेच हे रुग्णालय उभं राहिलं असून आज हजारो गोरगरीब नागरिकांना येथे दर्जेदार आरोग्यसेवा मिळत आहेत. समाजहितासाठी त्यांनी केलेलं कार्य सदैव स्मरणात राहील. तर नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले की महात्मा फुले चौकात उभारण्यात आलेली काकांची 20 फुटी भव्य प्रतिमा ही केवळ स्मारक नसून त्यांच्या विचारांचं प्रेरणास्थान आहे. या प्रतिमेमुळे भावी पिढ्यांना त्यांच्या कार्याची आणि समाजसेवेची प्रेरणा मिळत राहील असं त्यांनी सांगितलं. आज महात्मा फुले चौक मित्रमंडळातर्फे माननीय स्वर्गीय श्री अरुणकाका जगताप यांच्या डिजिटल फोटोचं अनावरण झालेलं आहे. जवळजवळ 17-18 फुटाचा फोटो आहे आणि ॲक्रेलिकमध्ये हा बनवलेला आहे. याची लाईफ लॉंग लाईफ आहे. अरुणकाकांचं चौकावर आमच्या सर्व मित्र कंपनीवर अतोनात प्रेम होतं. त्यांच्या जितक्या काही आठवणी काढाव्यात तितक्या थोड्या आहेत. चौकातल्या एकही माणसाला त्यांनी असं हे नाही केलं की मनापासून, अतिशय मनापासून मोठ्या भावाप्रमाणे त्यांनी जीव लावलेला आहे आम्हाला. त्यांच्यासाठी हे काय आम्ही केलं काहीच नाही आहे, फक्त त्यांची आठवणी आम्हाला की काका आम्हाला रोज दिसावी, त्यासाठी आम्ही केलेलं आहे. काका जगताप यांचा या ठिकाणी जो स्टॅच्यू उभा केलेला आहे हा फक्त अरुणकाका जगताप मित्रमंडळ हा जो महात्मा फुले चौकामध्ये रोज बसतो त्यांच्यावर अरुणकाका इतके मनापासून प्रेम करायचे म्हणून त्यांची आठवण म्हणून फुल न फुलाची पाकळी या दृष्टिकोनात आम्ही सर्व मित्रांनी ठरवून या स्टॅच्यूची निर्मिती केलेली आहे. येता जाता फक्त प्रत्येकाला त्यांचे जे गुण होते ते आठवणार आणि प्रत्येकाला मदत करणारा हा माणूस आम्ही सगळे मित्रमंडळी कधीही विसरणार नाही. आजच्या काकांच्या या कार्यक्रमानिमित्त मी सर्वप्रथम इथं नगरमधील सर्व काकाप्रेमी इथं जमले, सर्व पत्रकार बंधू, सर्व मीडियावाले इथं जमले, इथं आले. त्याबद्दल मी सर्वप्रथम आमच्या काका मित्रमंडळातर्फे सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो. आणि मी एवढं सांगू इच्छितो की हे जे काही झालं केलं हे आमच्या सर्व काका मित्रमंडळाच्या संकल्पनेतून केलं. आणि मी माझ्या 2 शब्दात पहिल्यांदाही बोललो की आम्ही प्रत्येक नगर शहरामध्ये प्रत्येक संस्था अशा शोधल्या की जिथं गरीब मुलं आहेत, 60-60, 70-70, 100 घरात मुलं आहेत, त्या मुलांना जेवणं, त्या मुलांना कपडे म्हणजे शाळेचे कपडे, वह्या, पुस्तकं आणि ज्या काही शाळेत मुलांना व्यवस्था नव्हती झोपण्यासाठी तर तिथं गाद्या दिलेल्या आहेत. त्यातून ही एक संकल्पना होती की हे एक आम्हाला रोज जाता येता माझ्याप्रमाणे प्रत्येकाला काकांचं दर्शन व्हावं ह्या निमित्ताने आम्ही ही एक संकल्पना राबवली आणि ती आपल्या सर्वांना आवडली. याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो. आपले मित्रमंडळ महात्मा फुले चौकातर्फे हे कार्यक्रम आयोजित केलेले होते. त्या कार्यक्रमाला आवर्जून नगर शहरातून आलेले सर्व काकांचे प्रेमी या सगळ्यांचे मी आभार मानतो. मंडळातर्फे आज आलेल्या सर्व नगरसेवक व नागरिकांचे आम्ही मनापासून आभार मानतो. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.